जळगाव जिल्ह्यामध्ये मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशांवर पोहोचलेला आहे आणि त्यामुळे उन्हाच्या कडाक्याचा जो आहे जळगावकरांना सामना करावा लागतो आहे। जळगाव शहरामध्ये मार्च महिन्यातच या ठिकाणी जे आहे तापमानाचा पारा हा वाढलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे आहे जळगावकरांचे जे आहे उन्हाच्या कडाक्यामुळे लाही होत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण जर दरवर्षीचा विचार केला तर एप्रिल आणि मे हीटचा तडाखा हा जळगावकरांना सहन करावा लागत असतो, मात्र यंदा जे आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जे आहे तापमानाचा पारा हा 40 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे प्रचंड उकाड्याचा सामना जो आहे जळगावकरांना करावा लागतो आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर सकाळी जो आहे वातावरणातला गारवा कमी झाल्यामुळे हवा देखील ही गरम येताना पाहायला मिळत आहे आणि सकाळी 8 वाजेपासूनच जे आहे जळगावकरांना या ठिकाणी चटके सहन करावं लागत असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे कुठेतरी एकंदरीतच जळगावचा जर विचार केला तर जळगावमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाने उच्चांक या ठिकाणी गाठल्यामुळे जे आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाचा प्रचंड कडाका राहील असा या ठिकाणी अंदाज जो आहे हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो आहे। गेल्या काही वर्षांचा जर विचार केला तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसत असतो, मात्र यंदा जे आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या ठिकाणी जे आहे तापमानाने 40 अंशपर्यंत तापमानाचा पारा पोहोचल्यामुळे या ठिकाणी प्रचंड उन्हाचा कडाका जो आहे जळगावकरांना सहन करावा लागत असून सकाळी 8 वाजेपासूनच या ठिकाणी उन्हाचे झटके बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांनी जे आहे कुठेतरी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे जे आहे सौम्य उष्णतेच्या लाटेचा इशारा लक्षात घेता शिक्षण विभागाच्या वतीने सर्व माध्यमिक शाळांना जे आहे सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आला असून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे आणि नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं या ठिकाणी आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।